जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला आणि राज्यातील 29 महापालिकांपैकी जवळपास 25 महापालिकांवर महायुतीची सत्ता आली। भाजप आणि शिवसेनेचा भगवा फडकला आणि याआधी झालेल्या नगरपालिका निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपचा वर चष्मा पाहायला मिळाला होता। हिंदुत्वनिष्ठ पक्ष सत्तेत येणं आणि हिंदुत्वाचा द्वेष करणाऱ्या, हिंदू आतंकवादाचं खोटं कथानक रचणाऱ्या पक्षांना जनतेने नाकारणं ही चांगली बाजू आहे। पण दुसरीकडे हिरवं वादळ घोंगावतंय आणि ते किती वेगाने येतंय याची आपल्याला कल्पना सुद्धा नाहीये। समस्त हिंदूंसाठी ही धोक्याची घंटा आहे। म्हणजे महायुतीच्या विजयाचा आनंद आहेच, पण या निवडणुकीच्या निकालातून काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत आणि त्या गोष्टी तुमच्या समोर आणणं, त्या मांडणं ही गरज आहे आणि आजच्या भागातून आपण त्याच जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। महायुतीला जनतेने कौल दिला असला तरी या लखलखीत यशाच्या पार्श्वभूमीवर अपरिहार्यपणे खटकणारी आणि धोक्याची घंटा वाटणारी एक महत्त्वाची बाब म्हणजे असदुद्दीन ओवेसी यांच्या MIM या पक्षाला महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाचा मिळायला लागलेला पाठिंबा। 1926 साली हैदराबादमध्ये ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन हा पक्ष स्थापन झाला। सुरुवातीला फक्त हैदराबादवर लक्ष केंद्रित असलेला हा पक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय स्तरावर विस्तारला। 2017 मध्ये महाराष्ट्रात 56 नगरसेवक असलेल्या MIMचे या निवडणुकीत 125 नगरसेवक निवडून आलेत। किती? 125। मालेगाव, मुंबई, परभणी, छत्रपती संभाजीनगर, धुळे, अमरावती, नांदेड अशा अनेक शहरांमध्ये MIMची ताकद वाढताना दिसतेय। 2012 साली नांदेड महानगरपालिका निवडणुकीत MIM पक्षाने आपले 11 नगरसेवक निवडून आणले होते। त्यावेळी साप्ताहिक विवेकमध्ये MIM या रझाकारांच्या विचारांच्या मुस्लिम पक्षाची होणारी वाढ ही धोक्याची घंटा असल्याचा भाकीत करणारा दिलीप धारूरकर यांचा एक लेख त्यावेळी प्रसिद्ध झाला होता। आणि आज साल काय? 2026। 14 वर्ष झाली आहेत आणि हे भाकीत खरं ठरताना दिसतंय। त्यानंतर महाराष्ट्रातील 2014च्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमधून इम्तियाज जलील आणि भायखळा इथून वारिस पठाण असे 2 उमेदवार निवडून आल्यानंतर या पक्षाचं महाराष्ट्रातलं अस्तित्व सगळ्यात पहिले जाणवलं आणि नंतर त्यांनी हातपाय मारायला सुरुवात केलीच। आणि आता 2026च्या महाराष्ट्र महानगरपालिका निवडणुकीत 100वर नगरसेवक त्यांनी निवडून आणलेत। किती? 125 नगरसेवक। ही खरंच धोक्याची घंटा आहे। कट्टर विचारसरणी आता सत्तेत पाय रोवताना दिसतेय। जगात फक्त इस्लामचं राज्य असलं पाहिजे अशी या कट्टर विचारसरणी असलेल्यांची मानसिकता आहे। आजपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हिंदुत्व सोडून मुस्लिमांचं लांगुलचालन करणाऱ्या उद्धव सेनेने यांना राजकीय संरक्षण दिलं। ही राजकीय खेळी असली तरी आता धोक्याची घंटा बनून समोर उभी आहे। जोपर्यंत त्यांचा स्वतःचा असा पक्ष नसतो तोपर्यंत ते शत्रूचा शत्रू असलेल्या पक्षासोबत हात मिळवणी करतात, त्यांना पाठिंबा देतात। पण एकदा का त्यांचा स्वतःचा हक्काचा असा कट्टर विचारसरणी असलेला पक्ष निर्माण झाला की मग ते कोणाचेच नसतात। इतके वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना कुरवाळलं, पण आता ही विषारी वेल त्यांच्याच अंगलट येते। मुंबऱ्यातलं उदाहरण ताजं आहे। कैसा हराया? लोकसभा निवडणुकीमध्ये मुसलमानांनी भाजपच्या विरोधातील प्रभावी पक्ष म्हणून काँग्रेसच्या बाजूने मतदान केलं। त्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या महायुतीच्या विरोधातील प्रबळ पक्ष म्हणून उद्धव सेना आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला पाठिंबा दिला। पण आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये कुणा एका पक्षाच्या पारड्यात मत न देता हिंदुत्वनिष्ठ पक्षांच्या विरोधातील उमेदवारांना मतदान केल्याचं दिसतंय आणि ही सगळी मतं MIMच्या बाजूने वळली आहेत। तुम्हाला जर आठवत असेल तर ओवेसींच्या भावाने एका भर सभेत हिंदूंना खुलं आव्हान दिलं होतं, 15 मिनिटांसाठी पोलीस हटवा, मग बहुसंख्य असलेल्या हिंदूंना आम्ही आमची ताकद दाखवतो। अरे हिंदुस्तान, हम 25 कौड़ है ना, तुम 100 कौड़ है ना,
ठीक है, तुम तो हमारे से इतने ज्यादा है, 15 मिनट के लिए पुलिस को हटा लो, बता लेंगे किसमें हिम्मत है, कौन ताकतवर है। 15 मिनट हटा लो। यावर ओवेसी काय म्हणतात तर कोर्टात केस चालू आहे, मी यावर काही बोलणार नाही. आणि बोलून बोलून ते काय बोलणार, कारण त्यांनी सुद्धा त्यांच्या सभांमध्ये बऱ्याचदा अशा अर्थाची अनेक विधानं केली आहेत. अभी टाइम कितना है? हाँ 15 मिनट है अभी. 15 मिनट 15 मिनट याद आया. नारे तकबीर, नारे तकबीर. अशा घोषणा देणाऱ्या ओवेसींच्या एमआयएम पक्षाने महानगरपालिकेत किती नगरसेवक निवडून आणलेत तर 125. हे मी सारखं सारखं का सांगतेय, कारण हा फक्त आकड्यांचा खेळ नाहीये, तर लोकसंख्या शास्त्रातला मोठा बदल आहे. आणि अनेक राज्यांमध्ये लोकसंख्या शास्त्रात बदल झालेत, त्यामुळे त्या राज्यांची काय अवस्था झालीये हे आपल्या डोळ्यासमोर आहे. आज 125 येतं, पण पुढच्या निवडणुकीत किती आणतील याचा जरा विचार करा. आता 125 नगरसेवक म्हणजे आमदार किती निवडून येतील याचं पण गणित मांडा. बरं, त्या ओवेसींचं स्वप्न काय तर त्यांना हिजाब घातलेली महिला भारताच्या पंतप्रधानपदी बसलेली बघायची आहे. अहो, त्यासाठी तुमची इस्लामिक राष्ट्र आहेत ना, तुमचा लाडका पाकिस्तान पण आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगते की अनेक इस्लामिक राष्ट्रांमध्ये महिला उच्च पदावर आहेत. मग भारतात कशाला अशी स्वप्न पाहायची. पण हिंदू जर झोपेचं सोंग घेऊन असेच राहिले ना, तर ओवेसींचं ते स्वप्न सत्यात उतरायला अजिबात वेळ लागणार नाही. आता जरा एक विचार करा की यांना मतदान कोण करतं, म्हणजे तुमच्या आमच्यासारखे हिंदू यांना मत देतील का? अर्थातच नाही. मग यांना मत देणारे असतात ते कट्टर मुसलमान. बहुसंख्य हिंदू मतदानासाठी बाहेरच पडत नाहीत, म्हणजे सुट्टी आहे म्हणून बाहेर फिरायला जातात किंवा मत देण्याचं टाळतात. पण हे मुसलमान असं करत नाही. ते बहुसंख्य संख्येने झुंडीच्या झुंडी घेऊन मतदानासाठी बाहेर पडतात, मोठ्या संख्येने मतदान करतात आणि मुस्लिम उमेदवार निवडून आणतात. आपली भाकरी परक्याच्या चुलीवर भाजण्यापेक्षा आपली स्वतःची चूल का नको या विचाराने महानगरपालिका निवडणुकीत मुसलमानांची मतं एमआयएम कडे वळली आहेत. पण आपण हिंदू झोपलेलो आहोत आणि आपण जातीपातीत विभागले गेलेलो आहोत. मराठी, अमराठी, परप्रांतीय हे वाद आपल्याला जवळचे वाटतात. आपण असेच भांडत राहतो आणि तिकडे ते सगळे मुसलमान एकवटलेत. त्यांच्यात सुद्धा जातपात आहे बरं का, म्हणजे त्यांच्यात सुद्धा भांडण आहेत. पण इस्लाम खतरे में है असं म्हटलं की सगळे वाद बाजूला ठेवून ते मुसलमान म्हणून एकत्र येतात. आणि आपलेच हिंदू नेते एमआयएम ही भाजपची बी टीम आहे असं आरोप करण्यात दंग राहतात. हिंदुत्ववादी असणं ही आजच्या काळाची गरज आहे. पण मी हिंदुत्ववादी आहे असं म्हणायला अनेकांना हल्ली लाज वाटते किंवा ती कमीपणाची गोष्ट वाटते. आणि मी सेक्युलर आहे असं म्हणण्यात मोठेपणा वाटतो. हिंदू खतरे में है असं म्हटलं की अनेकांना तो राजकीय प्रपोगंडा वाटतो. अहो, झोपलेल्याला जाग करता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेल्याचं काय करायचं? इतिहास आपल्याला शिकवत असतो, आपल्याला आरसा दाखवत असतो. आणि त्या इतिहासाकडे आपण दुर्लक्ष केलं तर इतिहासाची पुनरावृत्ती होतेच. आत्ता यांचे 125 नगरसेवक आहेत, पण पुढच्या निवडणुकीत ते दुप्पट दिसतील. तेव्हा आपण काय करणार? म्हणजे आज जरी एमआयएमची ताकद कमी दिसत असली तरी ओवेसींच्या पक्षातले काही लोक जय शिवराय, जय भीम अशा घोषणा देऊन हिंदू मतं आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करतायत. जनाधार वाढवण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. इतके वर्ष आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं, पण स्लो पॉइझन सारखं त्यांचं काम सुरूच होतं. आणि महाराष्ट्राला, देशाला अजगरासारखा विळखा ते घालतायत. आणि हा विळखा वाढत गेला तर उद्या हीच लोक आपल्याच भूमीतून आपल्याला हकलतील. त्यामुळे हिंदूंनो, वेळीच जाग व्हा आणि संघटित व्हा, नाहीतर या हिरव्या वादळात आपण हरवून जाऊ. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते नक्की कळवा.
आणि अशाच महत्त्वाच्या विषयांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.